अनोळखी कॉल. रिया मुंबईतल्या एका मोठ्या IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होती. रोजचे 9 ते 5 तेच कंटाळवाणे काम आणि कोड्स फिक्स करणे यातच तिचे आयुष्य चालले होते. तिला प्रेम, नाती या सगळ्या गोष्टींवर फारसा विश्वास नव्हता. एका रात्री ती ऑफिसचे काम संपवून घरी परतत असताना तिच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून कॉल येतो. रिया सहसा अनोळखी कॉल उचलत नाही, पण त्या रात्री तिने कॉल रिसीव्ह केला. तिकडून एक तरुण पण अत्यंत घाबरलेला आवाज आला. हॅलो हॅलो नेहा, प्लीज फोन कट करू नकोस. मी खूप मोठ्या अडचणीत आहे. मला तुझी मदत हवी आहे. रिया दचकली. ती म्हणाली, सॉरी, तुम्ही चुकीच्या नंबरवर फोन केला आहे. मी स्नेहा नाही. पण तो मुलगा ऐकायला तयार नव्हता. त्याचा श्वास फुलला होता. तो म्हणाला, प्लीज थट्टा करू नकोस. मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलेली आहेस. पण आज जर तू मला वाचवले नाहीस तर मी. आणि अचानक फोन कट झाला. रियाने पुन्हा त्या नंबरवर लावला, पण फोन स्विच ऑफ येत होता. रियाला त्या रात्री अजिबात झोप लागली नाही. तो आवाज कोणाचा होता? तो कोणत्या अडचणीत होता? हे प्रश्न तिला सतावत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाला पुन्हा त्याच नंबरवरून मेसेज येतो. काल रात्रीच्या त्रासाबद्दल सॉरी. मी माझ्या मैत्रिणीला फोन करत होतो. नंबर चुकला, पण तुमच्या आवाजाने मला शांत केलं. इथून सुरू झाली रिया आणि त्या अनोळखी मुलाची चॅटिंग. त्याचे नाव होते नील. नील पुण्यात राहणारा एक आर्किटेक्ट होता. हळूहळू त्यांचे रोज बोलणे सुरू झाले. नील खूपच हुशार, समजूतदार आणि गमतीशीर होता. रियाला आता रोज त्याच्या मेसेजची सवय झाली होती. ज्या रियाला प्रेमावर विश्वास नव्हता, ती आता नीलच्या विचारात हरवून जाऊ लागली होती. 2 महिने चॅटिंग आणि फोनवर बोलल्यानंतर नीलने रियाला प्रत्यक्ष भेटायला बोलावले. मुंबईच्या एका प्रसिद्ध कॅफेमध्ये त्यांची वेळ ठरली. रिया खूप उत्सुक होती. तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता, जो नीलला आवडायचा. ती कॅफेमध्ये पोहोचली. नीलने सांगितले होते की तो काळ्या रंगाचा शर्ट घालून कोपऱ्यातल्या टेबलवर बसेल. रिया कॅफेमध्ये गेली. कोपऱ्यातल्या टेबलवर एक तरुण काळा शर्ट घालून पाठ फिरून बसला होता. रिया आनंदाने त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, हॅलो नील. तो तरुण मागे फिरला. मग त्याचा चेहरा पाहताच रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. तो नील नव्हता, तर तो रियाच्याच ऑफिसमधला तिचा मॅनेजर अमित होता, जो ऑफिसमध्ये नेहमी तिच्याशी खूप कडक वागायचा. रिया गोंधळली. सर, तुम्ही इथे आणि नील कुठे आहे? अमित हसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच मवाळ ओढ होती. तो म्हणाला, रिया, नील नावाचा कोणी व्यक्ती नाहीच. तो पहिला कॉल, तो रॉंग नंबर, तो कोणताही अपघात नव्हता. ऑफिसमध्ये तू नेहमी स्वतःभोवती एक भिंत बांधून राहायचीस. कोणाशीच मिसळायची नाहीस. मला तुझ्याशी बोलायचं होतं. तुझ्या मनापर्यंत पोचायचं होतं. म्हणून मी हा नील नावाचा काल्पनिक चेहरा तयार केला. तो पहिला कॉल फक्त तुझा स्वभाव ओळखण्यासाठी होता. रियाला धक्का बसला होता. तिला राग यायला हवा होता, पण गेल्या 2 महिन्यात तिने ज्या नीलच्या स्वभावावर प्रेम केले होते, तो स्वभाव प्रत्यक्षात तिच्या समोर बसलेल्या अमितचाच होता. अमितने ऑफिसच्या चौकटीबाहेर येऊन तिचे मन जिंकले होते. अमितने त्याचा हात पुढे केला. मला माफ कर रिया, तुला खोटं बोललो. पण नीलच्या प्रत्येक मेसेजमध्ये भावना मात्र
आम्हीच्याच खऱ्या होत्या. राहशील का माझ्या मनाची राणी? रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आले. तिने आम्हीच्या हातावर आपला हात ठेवला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.